नमस्कार शेतकरी बांधवांनो, या हंगामातील पहिला WTO येणार आहे 5 ऑक्टोबरला. हा WTO येण्याची शक्यता आहे आणि या WTOमुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये वादळी स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही भागामध्ये बर्फवृष्टी आणि ओलावृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 3 ते 4 तारखेला निर्माण झालेले कमीदाब क्षेत्र, बंगालच्या खाली निर्माण झालेले कमीदाब क्षेत्र हे ओडिशा, छत्तीसगड त्यानंतर बिहारवर स्थित असल्या कारणामुळे आणि या WTOमुळे या दोन्ही याचा असर म्हणून महाराष्ट्रातील जवळपास 3 ते 4 विभागामध्ये काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, कारंजा, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील काही भाग म्हणजे पांढरकवडा, उमरखेड, त्याचप्रमाणे वर्धा या परिसरामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड, परभणी या परिसरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर या भागामध्ये सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, त्याचप्रमाणे मालेगाव, नंदुरबार या भागातसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे 5 ऑक्टोबर रोजी. आणि त्याचप्रमाणे कोकण ते मुंबई किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 5 ऑक्टोबर रोजी उत्तर भारतातील बिहार, झारखंड, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमधील बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 5 तारखेला येणाऱ्या WTOमुळे जवळपास 6 तारखेला उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये जसे की जयपूर, त्याचप्रमाणे दिल्ली, चंदीगड आणि आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर आणि संपूर्ण पहाडी भागामध्ये बर्फबारी आणि ओलावृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे. पंजाबमधील काही भाग, त्याचप्रमाणे हरियाणातील काही भागामध्ये सुद्धा, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील काही भागामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस 6 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 7 ऑक्टोबर रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 7 ऑक्टोबर रोजी सुद्धा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा येणारा पाऊस म्हणजे 5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या या पावसामुळे निश्चितच सोयाबीन पिकाची काढणी करताना या पावसाचं नक्कीच शेतकरी बांधवाचे नुकसान होणार आहे. तर शेतकरी बांधवांनी या हवामानाच्या अंदाजानुसार आपल्या सोयाबीन काढण्याचे व्यवस्थापन करावे आणि आपले होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील हे पावसाचे वातावरण जवळपास 13 ऑक्टोबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. संपूर्णच भागात हा पाऊस नसेल, काही मोजक्याच भागामध्ये 13 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून हा मान्सूनचा पाऊस, परतीचा पाऊस निघून जाण्याकरता 13 ऑक्टोबर ही तारीख निघण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकाची काढणी करण्याचा निर्णय घ्यावा आणि तसे व्यवस्थापन करावे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.